गुड मॉर्निंग आई. आई काय ग, बरी आहेस ना तू? कालचा जरा थकवा दिसतोय चेहऱ्यावर. काल जे झालं ते योग्य नव्हतं. कळलं आई. आई ट्रस्ट मी, कमळी चांगली मुलगी आहे. तशी नाहीये ती. आय एम व्हेरी शुअर तिच्या खाण्यातच काहीतरी आलं असणार आहे. साधना मावशींशी तुझं झालेलं बोलणं मी ऐकलंय ऋषी. ऋषी बाबा, कमळी आता ठीक आहे. तुम्हाला काय झालंय? मला काळजी वाटते तिची. का? माझं प्रेम आहे तिच्यावर. काय काय बोललास तू? तुझं त्या कमळीवर प्रेम आहे. तुला तरी कळतंय का तुझं तू काय बोललास ते? ऋषी, हेच इतके दिवस मी बोलत होते. हेच मला नको होतं. याच गोष्टीची मला भीती होती आणि तू माझा अंदाज खरा ठरवलायस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे कधीही होऊ देणार नाही. आई काम डाऊन प्लीज. I don't want any explanation, Rishi. I fail to understand how can you love that girl? आई प्लीज कॅन यू जस्ट काम डाऊन फॉर अ मोमेंट. गैरसमज झालाय काहीतरी तुझा. What? गैरसमज? माझा गैरसमज झालाय. ऋषी, तू काल जे काही बोललास ना ते मी स्वतः तिथे उभं राहून ऐकलंय. तू हे बोललास की नाही? सांग, तू हे बोललास की नाही? बोललास ना? बोललो. पण प्लीज एकदा मी काय सांगतोय ते ऐकून तरी घे प्लीज. काय ऐकू मी तुझं? हा? काय ऐकू आता? खरं काय आहे ते आत्ता आईला नाही सांगता येणार. सॉरी, पण आता खोटं बोलण्या वाचून पर्याय नाहीये. सांग ना, काय ऐकायचं मी आता तुझं? आई मी बोललो आणि तू लगेच विश्वास काय ठेवते सगळं? म्हणजे विश्वास काय ठेवतेस म्हणजे? अगं अनिका ग. अनिका? व्हॉट अबाउट अनिका? हे बघ, ती ना सकाळपासून माझ्या मागे लागली होती ना. सारखी चिकटायला येते ती आणि इरिटेट करते मला. आय जस्ट हेट हर. आणि मी इरिटेट झालो होतो. मला काही करून तिच्यापासून पिच्छा सोडवायचा होता. म्हणून मला जे तोंडाला आलं ते मी बोलून गेलो. आय एम व्हेरी शुअर ती ऐकतच असणार. जाईल कुठे? माझ्या मागे मागेच असते ना सारखी.